ही शेती आहे नानांची, जे माझे चुलत सासरे लागतात, त्यांची संपूर्ण शेती आहे. तर आता काय झालं, गुरुवारी संध्याकाळी 20 ते 25 गाव्यांचा कळप आला. तोही कुठं, या इथे. तर त्यातला एक गवा त्या लाईटच्या पोलापासून आतमध्ये आला आणि त्या एका गव्यानं एवढं नुकसान केलेलं आहे या शेताचं, तुम्हाला मी दाखवते. चारी बाजूनी कुपन असताना देखील कुपन मोडून तो गवा आतमध्ये शिरला. त्या गव्याने आता हे जे 4 बेड दिसत आहेत, 1 2 3 आणि 4, हे 4ही बेड अगदी खाल्लेले आहेत, एकदम सटकून म्हणजे सपाटच केलेले आहेत. त्याचबरोबर बाकीचे बेड सुद्धा त्याने खाल्लेले आहेत, पण हे 4 बेड कंप्लीट त्यानं सपाटच केलेले आहेत. त्याचबरोबर एवढं जे तुडवलंय ना, प्रमाणाच्या बाहेर तुडवलेलं आहे. शेती करायचं म्हटलं तर पहिल्यासारखी शेती राहिलेली नाही आहे. शेतीमध्ये उत्पादन कमी, पण त्याला जो खर्च आहे तो खर्च डबल टिबल करावा लागतोय. आता या नुकसानाची भरपाई मिळेल याची तर काही गॅरंटी नाही. आणि गव म्हणजे काय, तर हा रानटी गवे असतात. त्या रानटी गव्यांचा कळप आहे. तो कळप आमच्या शेताच्या चारी बाजूनी तो कळप हिंडत फिरत असतो. कधी कुणाच्या शेतात शिरल सांगता येत नाही. गव्यांचे जे पाय असतात ते पाय किती खोल जातात ते बघा. इथे ॲक्च्युली माती टाकलेले आहे भरून काढण्यासाठी. कंप्लीट इतका खोल गव्याचा पाय गेलेला आहे, 1-1.5 फूट खोल. आणि नुकसान तर केलेलं आहे, काही नुकसान. तर आता फॉरेस्ट डिपार्टमेंटने येऊन याची पाहणी करावी आणि जी काही नुकसान भरपाई आहे ती शेतकऱ्यांना मिळावी हीच अपेक्षा करते. कारण शेतकरी खूप मेहनत करतो, पण त्याच्या मेहनतीचं फळ हे काही त्याला व्यवस्थित भेटत नाही. तसं म्हणायला गेलं तर ही 3री वेळ ना नाना स्ट्रॉबेरी खायची? 2 वेळा ना. मग आता दुसऱ्यांदा तरी अर्ज केलाय का तात्यानं? दाखवलंय की आतमध्ये. आता परत एवढं नुकसान केलंय, जरा अर्ज टाकला असता परत एकदा, म्हणजे येऊन त्या फॉरेस्टनी लगेच पाहणी केली असती ना. लवकरच करायचं. अरे बाया महाबळेश्वरला जाऊन त्यांनी केला पाहिजे बारीने. पहिल्या बारीनं मग काय झोपले तर काय त्यानं कळायला नको एवढं नुकसान केलं, येऊन बघावं. नाही तर काय असेल ते आपलं 4-2 रुपये द्यावं. तर एक तर किती कष्ट करायला लागते ते जास्त त्यालाच माहित. म्हणणे झालं बरं, आता का आपल्या हातात आहे का? मग त्यांचं कामच आहे शेतकऱ्यांना. उद्या सकाळी तासात मी गेलो होतो, हा. असंच केलं होतं. होय, ते काहीच नाही. अजिबात कोण दखल घेत नाही. दखल घेत नाही ना. निखारे उरी वादळाचे